नमस्कार, मी रुचिता. अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी आणि जांभूळ बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनचे भाव कायम आहेत. सध्या बाजारातील सोयाबीनची आवक कमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे चढउतार सुरू असले तरी सरासरी भावात फारशी घट दिसलेली नाहीये. देशातही सोयाबीनच्या भावात काहीसे चढउतार सुरू आहेत. सोयाबीनला बाजारात सध्या 6,800 ते 7,300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. सोयाबीन आणि सोया तेलाचे भाव टिकून असल्यामुळे सोयाबीनच्या भावालाही आधार आहे. सोयाबीनचा भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतो असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात कालपासून काहीसे चढउतार दिसत आहेत. कापूस यंदाच्या उच्चांकी भावापासून नरमलेला आहे, पण 77 सेंट प्रति पाऊंडच्या आसपास कापूस कालपासून विकला जातोय. कच्च्या तेलाच्या भावात जसे बदल दिसत आहेत तसे कापसाच्या भावातही चढउतार दिसत आहेत. याचा परिणाम देशातील बाजारावरही दिसतोय. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून दरात काहीसे चढउतार दिसत आहेत. देशातील बाजारात कापूस सरासरी प्रति क्विंटल 8,700 ते 9,000च्या दरम्यान विकला जातोय. कापसाच्या भावात काहीसे चढउतार दिसू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. बाजारात जांभळाची आवक सुरू झाली आहे. राज्यातील काही बाजारांमध्ये दाखल झालेल्या जांभळाची आवक कमीच आहे. कमी प्रमाणात आवक असल्याने जांभळाला भाव चांगला मिळतोय. नुकतीच सुरुवात असल्याने जांभळाची चव चाखण्यासाठी मागणीही आहे. सध्या जांभूळ बाजारात गुणवत्तेप्रमाणे 12,000 ते 27,000च्या दरम्यान विकले जात आहेत. मुंबई आणि पुणे मार्केटला जांभळाला 22,000 आणि 27,000चा भाव मिळाला, तर इतर बाजारांमधील भाव 12,000 ते 17,000च्या दरम्यान राहिला. बाजारातील आवक पुढील काही आठवड्यांमध्ये वाढण्याची शक्यता आहे. तोपर्यंत दर पातळी कशी स्थिरावलेली दिसू शकते असा अंदाज जांभूळ बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात तुरीचा भाव मागील काही दिवसांपासून हमी भावाच्या आसपास पोहोचलाय, तर दर पातळी या दरम्यान स्थिरावलेली दिसते. तूर उत्पादक पट्ट्यातील बाजारांमध्ये आजही तुरीची आवक चांगली दिसतेय, तर तुरीचा भाव यामुळे दबावात दिसतोय. सध्या तूर बाजारात 7,500 ते 8,000च्या दरम्यान विकली जाते. तुरीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये कमी होण्याचा अंदाज आहे. तर यंदा एल निनोच्या पार्श्वभूमीवर तुरीची लागवडही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीच्या भावात सुधारणा अपेक्षित आहे असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील अनेक बाजारात ज्वारीची आवक सुधारली आहे, तर ज्वारीला मिळणारा उठाव स्थिर आहे. त्यामुळे ज्वारीचे भावही काही बाजारांमध्ये स्थिरावलेत. यंदा रब्बी हंगामात ज्वारीचं पीक चांगलं आल्याचं शेतकरी सांगतायत. याचा दबाव बाजारावर आहे. सध्या बाजारात ज्वारीला प्रति क्विंटल सरासरी 2,500 ते 3,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. ज्वारीची बाजारातील आवक काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्वारीचा भावही स्थिरावू शकतो असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.